समद्या गावच्या देखत वाटण्या झालेल्या आहेत रानाच्या. मी का माया मंच्या गप्पा आणन. सावळीचे पाहुणे आलते, पाळलीचे पाहुणे आलते, सरपंच होते आणि सगळीकडचा पहिला हिस्सा यानं घेतलेला आहे आणि मग उरलेलं म्या घेतलेलं आहे. आणि मधात आम्ही तिथं बांध पाडले होते, धुरे पाडले होते. त्याचा धुरा कुरू कुरू यानं 15 फूट अलीकडे आणलाय माझ्या वावरात. म्हणजे 15 फूट रान घेतलं ना त्यानं. मग मी बोलू हा बोल. तुझ्या हिश्श्याला जास्त वावर यायले. मी तवाच म्हणलो होतो पाहुणे यायले, पण पाहुणे म्हणून लागले का तुझ्या पोरीचं लग्न होऊ दे एकदा. लग्नाची गडबड सुरू होती सगळी घरामध्ये, आता नको मग पाहू. त्या खालतील्या आवड्यातल्या वावराचा विषय विटवा म्हणून पाहुण्याकडे चक्र हाणू हाणू बेजार झालो मी. मला नाही वाटत गेला असतील. विश्वास नाही तुझ्यावर. हे पाहतात या विश्वास ठेवा अगर नका ठेवू. दुसऱ्याच्या हिच्याचा मला समिंदर बी नको, पण मया हिच्याचा मी पाण्याचा थेंब बी सोडणार नाही. आपला असं आहे पा. उद्या खवावर खाशील मग तू. ते काय मला माहित नाही. तात्या येतं जे काय व्हायचं ते आजच्या आज होऊन जाऊ द्या. बिले तापट डोक्याचा आहे आणि माया टकुऱ्यात जाऊ नको तू. ते रान मोह आहे. त्या रानाचा विषय इथंच कट कर. तुला जर वावराच्या वाटणीमध्ये काही अडचण असेल तर आपण पुन्हा सगळे पाहुणे बोलू आणि त्याचे देखता पुन्हा वाटण्या करू आपण. माया बाजूने बोलणारच नाही ना कोणता पाहुणा. मी इतकं पाहुण्याच्या घरी गेलो. हे पाय सुद्धा कर उगा भांग पेल्यावाने करू नको. तुझ्या बाजूने बोलणार नाहीत म्हणजे तू काही त्याला जत्रच सापडला नव्हता. तू बी त्याच्या रक्तातलाच आहे. आला का लक्षात? मग माया हिच्यात जेवढं येते तेवढं द्या म्हणा मला. त्याच्यासाठी सगळ्या पाहुण्याची बैठक करायची आणि त्या बैठकीत जे ठरल ते तुला मान्य करणं लागेल. मग माया म्हणाल पटलं तर मान्य करेल मी. ना सगळ्याचं मान्य करेल. अख्ख्या जिल्ह्यात जेवढं शेत नसेल त्याच्यापेक्षा जास्त शेताच्या वाटण्या केलेल्या आहेत मी माया देखता. आलं का लक्षात? त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको. पुन्हा बैठक बोलू आपण, सगळ्याला बोलू, सगळ्या पुन्हा वाटण्या होतील त्या तुला मान्य करणं लागतील. आता काही बायडन नाना नाही तर ट्रम्प तात्या म्हणतात मला. मी का म्हणालो होय तात्या सगळ्या रानाची वाटणी करायची गरज नाही. खालतील्या आवड्यातल्या रानाची वाटणी करू. म्या मा हिच्याचं रान घेतलेलं आहे ना. आता पुन्हा कार वाटणी करायची त्याची. सगळं क्लिअर झालं. आता कार वाटणी पुन्हा. अरे दत्ता काय येडा आहे काय? सुद्धा कर माय पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणाले. तू ऐकून घे, ऐकून घे, तू ऐकून घे. त्या शेताची पुन्हा एकदा आपण वाटणी करू. काल म्हणजे अरे अख्खा धुरा कोरला गिरतो त्याचा. आणि काल म्हणाला मी तुम्हाला तेच तर सांगायला कोवापासून. ते वाटण्या करताना नीट केल्या नव्हत्या. पुन्हा लक्ष देतो म्हणले होते पुन्हा आलेच नाही, फिरकलेच नाही वावराकडं. मग मी वावर घेतलं वापर. पाय सुद्धा कर. मी या गावचा सरपंच आहे आणि गोष्ट ग्रामपंचायतीत आली म्हणल्यावर जे मी निर्णय देईल ते तुला मान्य करणं लागेल. तू असतील तिकडे मोठा शहाणा ते घरी ठेवायचं. इथं ट्रम्प तात्याचा राज्य चालतंय आणि ट्रम्प तात्या जे म्हणतील ते तुम्हाला ऐकणंच आहे. जे ग्रामपंचायत निर्णय देईल ते आपण मान्य करू. हे पाय जाता आता त्याच गोष्टीला चघळून स्वतः करण्यात काही मजा नाही. मी तुम्हाला सांगतो की परवा दिवशी आपण सगळ्या पाहुण्याला बोलून घेऊ. तुमच्या सावळी पालडीच्या पाहुण्याला बोलून घ्या आणि ग्रामपंचायतीच्या साक्षीनं तुमच्या रानाची जी काही वाटणी होईल ती वाटणी तुम्हाला मान्य करणं लागेल. आणि सगळ्याच्या देखता सगळ्याच्या साक्षीनं वाटणी झाल्याच्या बाद बी जर समजा तुम्हाला ती वाटणी पटली नाही आणि तुम्ही जर आपसात भांडणं केले तर ज्यानं भांडणं केले त्याला मी फक्त एवढं सांगल का आडकीत त्यानं करतो मी सुपारीचे खांड. आडकीत त्यानं करतो मी सुपारीचे खांड आणि जे मग भांडणं करल त्याची मारल मी. समजणे वाला को इशारा का?